काही जणांना कसं वाटते की शेतकऱ्याची मजा आहे बा, त्याचा कोणी बॉस नसते, दरवर्षी लाखो रुपयाचं पीक काढतात, आणखी काही वगैरे वगैरे. हा भावांनो, हे सगळं तुम्हाला जे वाटते हे बरोबरच आहे, पण जे तुम्हाला आमचं लाखो रुपयाचं पीक दिसते ना, त्यामागे शेतकऱ्याची मेहनत आणि खर्च किती आहे त्याचा कधी विचार केला का तुम्ही? आता जे शेतकरी आहे ते सगळ्याला तर हे माहितच आहे, जे शेती करत नाही त्याला बी गोष्टी माहित असायलाच पाहिजे. म्हणून आजच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे की किती पैसे आपण खर्च करतो आणि किती पैसे आपल्याला उरतात. सगळं एकदम शॉर्टकट आणि पहिलेपासून सांगतो, पण त्याच्या पहिले ज्यानं फॉलो नाही करेल ते फॉलो करून घ्या. 2 एकराच्या हिशोबाने आज तुम्हाला मी खर्च सांगतो किती लागतील किती उरतात. पहिले तर वावर करायलाच 2000 रुपये, त्याच्या बाद मग खतन बियाणं आणण्यासाठी 10,000 रुपये. सांगा अजून बी आपल्या मातीत बी गेलं नाही, त्याच्या पहिलेच आपल्याला 12,000 रुपये खर्च लागला. त्याच्या बाद डबल पेरणी करायसाठी ट्रॅक्टरवाल्याला 2000 रुपये. आपल्याला एवढं महागाचं बी डुकराईनं खाल्लं नाही पाहिजे, त्यासाठी औषध ते बी 1000 रुपयाची. मला पेरणी करेपर्यंतच लागला 15,000 रुपये खर्च, की जे आम्ही मेहनत करतो, रात्र दिवस पाणी देतो ते फुकटच. त्याचे तर पैसे आपण पकडू बी नाही. त्याच्या बाद काय पेरलेलं पीक जर मोठं झालं त्याला 1 नाही 2 नाही 3 फवारे मार लागतात. एक फवारा जर मन सांगतो 1,500 रुपयाचा, 3 फवारे 4,500 रुपयाचे. टोटल आतापर्यंत किती झाले? 19,500. एवढेच पैसे लावून होत नाही. थांबा अजून लय राहिलं. जेव्हा ते पीक सोंग्याला येते तेव्हा माणसंही सापडत